हाय फ्रेंड्स, परत एकदा सगळ्यांवरती स्वागत आहे. आम्ही ब्लॉग शूट करतो यासाठी की सर्वजण आम्ही गव्हर्नमेंटसोबत गावी निघालो आहे. गावी जायला आमचा कसा प्रवास होतो, काय होतं, गावी गेल्यावर काय घडतं काय नाही हे सगळं बघूया. आणि आम्ही आता सध्या कल्याण डेपोला आहेत, बसचा वेट करतो आहे सर्वजण. तर बघू बसचा वेट करून बस कधी येते काय येते. आम्ही 6 वाजल्यापासून वेट करतो आहे, अजून नाही आले. इथं एक बहीण बसले, इथं लगेज आहे, इथं मम्मी आहे, बाकी सर्व लोकसुद्धा वेट करतात. पप्पा तिकडे जाऊन थांबलेत. बघू बस आल्यावर भेटू परत. तर आम्हाला बस भेटली आहे. बस येत आणि तर काय शूट करता आलं नाही, बस खूप गर्दी होती. बस भेटली, आतमध्ये बसलो तर अशी काही बस आहे. आणि आमच्या इथं दोघंजण इथं आमचा बसचा टाईम बस आली लेट बट निघालं आता निघाल थोड्या टायमात. तर चला जाऊया. तर परत एकदा खूप टायमानंतर भेटतोय. काल कल्याण डेपोला एक क्लिप काढलेली, त्याच्यानंतर आता डायरेक्ट क्लिप काढतो डायरेक्ट आम्ही घरी आल्यावर. बघ आमचे खूप हाल झालते, आम्हाला काय काढायला जमलंच नाही. वॉमिटिंग वगैरे खूप त्रास होत होता. त्यामुळे डायरेक्ट आता सकाळी घरी आल्यावर क्लिप काढतो. आणि घरी आल्या घरची परिस्थिती बघा. आता एवढे सगळे साफसफाई करायची, पाणी वगैरे भरून ठेवायचे, बॅगा बिगा अजून बाहेरच आहेत. झाडा वगैरे सुकून गेले राख्या घराचा, तरी कचरा जाळा आल्या इतका सारा. अजून बाकीचे पाणी बिणी आणले थोडंफार भरून, आतमध्ये काम चालू आहे. अजून करायची आता साफसफाई, मग करूयात साफसफाई. चला करूयात साफसफाई, दाखवतो तुम्हाला साफसफाई करताना. काय अशी साफसफाई करावी लागते, राहायचं म्हटल्यावर साफसफाई तर करावं लागेनच. करते साफसफाई. फोन आला, एक मिनिट. चालू आहे सगळ्यांची साफसफाई वगैरे. आता सगळे लोक लागलेत आपल्या आपल्या कामाला, मी पण लागतो आता. थोडेफार काम करतो आणि भेटतो. सगळ्यांची घाई चालली मला द्यायला, हे कर ते कर. फायनली झालं आपली थोडीफार साफसफाई करून केली आहे. थोडंफार राहण्यासाठी करू आता. काय थोडं ब्रश वगैरे केलं, थोडंफार खाऊन घेऊ. पाणी भरायचं, पियायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही. ब्रश केलं, थोडंसं पाणी आणलेलं ब्रश केलं, आंघोळीला पाणी आणायचं. थोडीफार साफसफाई केली, थोडीफार केली बसण्यासारखी. भांडे वगैरे घासायचं, ते ड्रम भरून ठेवायचं. अजून काही नाही, थोडंफार पाणी भरूत, आंघोळ वगैरे करूत, नंतर भेटूत परत. कारण बेकार नाही का, आपल्या इकडे तर ऊन नसते, पण इकडे लय बेकार ऊन आहे. सावली पण काहीच नाही, ऊनच ऊन. आणतो पाणी वगैरे आंघोळ करायला. चला. तर झालं आमची आंघोळ वगैरे, नाश्ता वगैरे केलाय. नाश्ता तर काय केला नाही, जिथून त्या डेपोमधून पाठवता डेपोमधून जे काही वडापाव घेतलेले तेच खाल्लेत. जेवण वगैरे काय बनवलं नाही. आंघोळ वगैरे केले, आता खाल्ले. थोडंफार झोपूत, आराम करूत. कारण ट्रॅव्हल खूप केलं तर खूप थकलो आम्ही सर्वजण. एकाची झोप झाली आहे, बाकी झोपलेत. तर अजून पसारा मांडायचा आहे. अजून इकडचे पण भांडे बिंडे झालेत घासून. डायरेक्ट आता इव्हिनिंगला भेटूत. कारण आता काय करायचं नाही, डायरेक्ट झोपायचं आहे. झोपून डायरेक्ट इव्हिनिंगला भेटूत. चला. तर झाले आपली इव्हिनिंग झोप वगैरे करून. आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक करायचा आहे, जेवण वगैरे बनवायचं आहे आणि जेवायचं आहे. जेवणाची तयारी चालू आहे.
चुलीवरचं जेवण बनतंय, भात बनतोय, आता भात टाकलाय. बाकी अजून भांडे बिंडे थोडी बारीकाची साफसफाई करून घेतली. जेवण बनवायचंय, जेवायचंय. लाईट नाही, काय नाही, लाईटीची गरज पण नाही गावाला. बनव जेवण. मग आपण नाश्ता वगैरे करून झोपलो होतो, आंघोळ वगैरे केली, ती नाश्ता वगैरे केला, झोपलो. तर आता उठलो डायरेक्ट 6 वाजता. झाली आपली इव्हिनिंग. स्वयंपाक वगैरे तयारी चालू, परत पाणी आणायला जायचं आहे. स्वयंपाक चालू आहे करायचा, चुलीवरचा स्वयंपाक बनतोय. भात टाकलाय शिजायला, आता पाणी आणायची तयारी चालू आहे. चला बाबा पाणी आणायला. थोडी पारीकडची साफसफाई केली. अहो तुम्ही नका येऊ, तुम्ही नका येऊ. पाण्याची खूप गरज आहे, पाणी आणावं लागेल. चला कुठं आहे पाणी? जायचंय पाणी आणायला. पाणी तर आणावंच लागेल, नाही आणलं तर काय करणार. पाणी आणायला ते भाव असे माझ्या हो सर. हो साहेबजी, व्हिडिओ व्हिडिओ कसं करतं काय? जायचंय पाणी आणायचे. पाणी भरावं लागेल. इकडे गावाकडे पाण्याचे हाल असतातच. आणावं असलं तरी नळ वगैरे झाले तिथे असे, पण त्या नळांना लय स्लो पाणी. तर आणूत बैल. अरे बघा पाणी भरायचं कसं चाललंय आमचं. भरा पाणी आता. आता मी जाते आणायला. आता मी घेऊन येते एक हंडा पाण्याचा. चाललंय पाणी आणायला. मी पण पाणी भरते, 2-2 घेऊन. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. एक हांडा नेते, एक कळशी नेतात. आता पप्पा कोण घेतो आणि इथे घेऊन जातो. बघू, मीच घेऊन जातो. बैलाची भीती वाटते भाई, मारलं तर. पाणी किती भरा, आपल्याला कमी पडायला म्हणून जास्तीत जास्त भरून ठेवायचं आहे. झाली लास्ट खेप आहे आय थिंक. खेप बोलतात, लास्ट खेप आहे. मग झालं, मग इतकं प्यायचं पाणी भरून ठेवायचं आणि बस झालं. मग बिकॉज इकडचं वातावरण खूप मस्त आहे. पवन चक्की आणलंय पाणी सर्वांनी एक 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 करून. झालंय तसं बरंचसं भरून पाणी. प्यायचं पाणी पण भरले. प्यायचं वापरायचं काय एकच पाणी. आता काय भात पण आय थिंक होत आलाय. भाजीची तयारी चालू आहे. आणि आणलंय इकडे भात लावायची तयारी चालू आहे. चालेल बरेच कामं. आता मी थोडं तोंड वगैरे घेतो, थोडंफार काहीतरी खाऊन घेऊन जेवण करायला आपल्याला. भेटूच परत. घाण दिसतंय. बसलं आता जेवायला. मगाशी लाईट नाही, बल्ब लावलाय चार्जिंगवरचा. सगळे बसलं जेवायला. डाळ, ऑमलेट, भाकर जेवायला बसलो.
मास्टर आले. मम्मीने बनवलंय. तर भेटू जेवण झाल्यावर. तर झालंय आपलं जेवण. झोपायची तयारी करायची. झोपूया आता, म्हणजे हातरून वगैरे टाकूत. हातरून वगैरे टाकूत आणि झोपूत. थोड्या वेळा खाऊत बाहेर बसलोत. बाहेर तर अख्खा अंधार पडलाय. कोण दिसणार नाही. बाहेर बराच अंधार पडलाय. लाईट आहे ना, उद्या बघू काहीतरी जुगाड करून लाईट आलीच तर बघू. काय हा वाला ब्लॉग इथंच एंड करूत. मला वाटतंय उद्या दुसरा ब्लॉग शूट करूत. हा वाला ब्लॉग इथंच एंड करूत. आणि मग काय माहित नाही. चला यो ब्लॉग इथं सेंड करू. काय काल रात्री स्टार्ट केलता, आज एंड करू. आता काय झोपणारच आहे, हातरून वगैरे टाकून. बाय बाय, गुड नाईट.